श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय बघून घेऊया. हे उपाय केल्याने आपल्यावर लक्ष्मीची कृपा नक्कीच होते. अक्षय तृतीयेला आपल्या देवघरात एकाक्षी नारळ लाल रंगाच्या कपड्यात बांधून स्थापित करावे. व्यापारी वर्ग हे एकाक्षी नारळ आपल्या तिजोरीत देखील ठेवू शकतात. उपाय नंबर 2. अक्षय तृतीयेला चांदीच्या डबीत मध आणि नागकेशर भरून ही डबी आपल्या तिजोरीत ठेवावी. उपाय नंबर 3. अक्षय तृतीयेला गुल्लरचे मूळ स्वर्ण ताईतमध्ये भरून आपल्या गळ्यात धारण करावे. उपाय नंबर 4. अक्षय तृतीयेला 11 गोमती चक्र लाल कपड्यात गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागेवर, म्हणजे तिजोरीत वगैरे किंवा तुम्ही जिथे तुमचे पैसे ठेवतात त्या ठिकाणी ठेवावे. उपाय नंबर 5. अक्षय तृतीयेला लक्ष्मीकारक कवड्या, म्हणजे पिवळ्या कवड्या ह्या लक्ष्मीच्या कवड्या असतात, तर पिवळ्या कवड्या ह्या पिवळ्या कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवाव्यात. यामुळे देखील लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते. उपाय नंबर 6. अक्षय तृतीया हा दिवस तांदूळ खरेदी करणाऱ्यांसाठी, बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी, कोणत्याही प्रकारच्या नवीन वस्तू किंवा भांडी खरेदी करणाऱ्यांसाठी, किंवा मंदिरात आपल्याला काही भेट देणाऱ्यांसाठी, अन्नदान करणाऱ्यांसाठी, किंवा गरिबांसाठी विशेष ऑफर देणाऱ्यांसाठी, किंवा गरिबांच्या शिक्षण शुल्कासाठी मदत करण्यासाठी शुभ आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी तुम्ही अक्षय तृतीयेला करू शकतात. हे सर्व अक्षय तृतीयेचे शुभ संकेत आहेत. तुम्हाला जे काही दान करायचे आहे ते तुम्ही अक्षय तृतीयेला करू शकतात. उपाय नंबर 7. अक्षय तृतीयेला सकाळी 3 किंवा 5 गोमती चक्रांचे चूर्ण तयार करून आपल्या घराच्या मुख्य दारासमोर पसरवून द्यावे. उपाय नंबर 8. अक्षय तृतीयेला ललिता सहस्रनाम व श्रीसूक्त पाठ करून माँ त्रिपुर सुंदरी आणि माता लक्ष्मीची अर्चना करावी, म्हणजे पूजा करावी, प्रार्थना करावी. उपाय नंबर 9. अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा करण्याची मान्यता आहे. देवी लक्ष्मीला आपण धनसंपत्तीचे प्रतीक मानतो. असे म्हणतात या दिवशी देवीची पूजा केल्याने तिची कृपा प्राप्त होऊन घरात धनसंपत्ती समृद्धी येते. दिवाबत्ती, धूप, हार, फुले वाहून देवीची आराधना करावी. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी दानाचे महत्त्व काय आहे ते बघून घेऊया. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करणाऱ्याला अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी गोरगरिबांना अन्नदान करणे शुभ मानतात. तसेच पक्ष्यांना धान्य टाकणे, गरजूंना आवश्यक वस्तू दान करणे महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी तुम्ही कोणत्याही स्वरूपाचे दान करू शकता. हे सर्व उपाय पूर्ण भक्तिभावाने आणि विधीपूर्वक केल्यास आर्थिक अभाव दूर होण्यास मदत मिळते आणि माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते. त्यामुळे तुम्ही हे जे उपाय कराल ते पूर्ण श्रद्धेने करा, विश्वास ठेवून करा. माता लक्ष्मी आपल्यावर नक्कीच कृपा करेल. माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.